आज आपण बनवणार आहोत एकदम चटकदार, खमंग आणि कुरकुरीत असे क्रिस्पी कॉर्न. हॉटेलमध्ये मिळणारा मका आपल्याला घरी अगदी बनवता येतो, पण तो अगदी छान कुरकुरीत करण्यासाठी तर काही गोष्टी योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. जसं की कॉर्नमध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे आणि कॉर्न कुरकुरीत होण्यासाठी त्याला पिठाचं कोटिंग अगदी व्यवस्थित बसलं पाहिजे. नमस्कार, मी आशा, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे 2 वाट्या गोड मका घेतलेला आहे. त्याला आता 2 ते 3 मिनटं आपण पाण्यात उकळवून घेऊ. मी पाणी उकळवून घेतले, त्याच्यामध्ये आता मीठ आणि हे कॉर्न टाकून घेऊ आणि चांगले उकळवून घेऊ. कॉर्न टाकण्याच्या अगोदर अगदी पाणी चांगलं उकळवून घेतलं पाहिजे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकू आणि हे कॉर्न टाकून आपण 2 ते 3 मिनटं उकळवून घेऊ. कॉर्न जास्त शिजवायचे नाहीत, नाहीतर ते दबले जातात. आता आपले कॉर्न उकळून झालेले आहेत. आता आपण एका चाळणीत काढून घेऊ आणि त्यातलं पाणी निथळून टाकू. आता मी इथे 5 मिनटं मका थंड करून घेतलेला आहे. आता त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी जर ठेवलं तर त्याला व्यवस्थित पिठाचं कोटिंग होत नाही आहे आणि कुरकुरीतपणा येत नाही. त्यामुळे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. आता हे मक्याचे दाणे एका भांड्यात आपण काढून घेऊ. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू. थोडंसं टाकायचं, कारण आपण शिजताना टाकलेलं आहे म्हणून. मीठ टाकलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि काळी मिरी पावडर टाकायची. आता हे पूर्ण चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स झाले. आता आपण एक मोठा चमचा मैदा घेतलाय, ते टाकू. ते पूर्ण आता मिक्स करून घेऊ. आता कुरकुरीत होण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर टाकू. हे लागेल तसंच टाकायचं, जास्त अगोदर टाकायचं नाही. एकदम पीठ घालायचं नाही, थोडं पीठ घालायचं, मका हलवायचा आणि गरजेनुसार पुन्हा पीठ घालायचं. असं केल्यामुळे प्रत्येक मक्याच्या दाण्याला पिठाचं छान आवरण लागतं. या प्रक्रियेमुळे साधारण 8 ते 10 चमचे मक्याचं पीठ लागू शकतं. आता मका व्यवस्थित पिठाने झाकला गेला आहे. हा मका आपण 4 ते 5 मिनिटे झाकून ठेवू. त्यामुळे पिठाचं आवरण मक्याला व्यवस्थित चिटकून बसेल आणि तळताना ते सहज निघणार नाही. तेल मी आता इथे तापत ठेवते. तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे. आता आपण कोटिंग केलेला मका त्याच्यामध्ये हळूहळू सोडून घेऊ आणि ते उडेल म्हणून काळजी घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, असं कुकर. आणि थोडं असं फ्राय झालं की गॅस जरा कमी करून घेऊ. तेव्हा आतल्या आत कसं फुटतंय, ते अंगा उडू नये म्हणून झाकण ठेवायचं.
गॅस स्लो करू आणि मग तळून घेऊ, म्हणजे कुरकुरीत होतील. आता आपला मका छान कुरकुरीत झालेला आहे. त्याला आता आपण बाहेर काढून घेऊ. बघा आवाज कसा येतोय. आता राहिलेला मका परत तसाच तळून घेऊ आपण. आपला मका छान कुरकुरीत झालेला आहे, पण अजून त्याला छान चव द्यायची बाकी आहे. त्यासाठी मी कढईत थोडं तेल घेतले. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते. ढोबळी मिरची, बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला लसूण, आणि आल्याचे तुकडे बारीक चिरलेले. आता हे चांगले फ्राय करून घेऊ 2-3 मिनिटं. आणि हे फास्ट गॅसवरच फ्राय करायचे, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येतो. आणि वरून थोडी काळी मिरी पावडर टाकायची. फ्राय झाले. आता थोडी कोथिंबीर. आता हे आपण तळून घेतलेले मक्याचे दाणे. आता हे चांगले मस्त फ्राय झालेत. आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. आता ह्याच्यावरती आपण चाट मसाला टाकू आणि लिंबू पिळून घेऊ, म्हणजे आणखी याला चव इतकी सुंदर लागते ना. हे मिक्स करून घेऊ. आपला तयार आहे खमंग चटपटीत कॉर्न.